नमस्कार. वृषालीज आयडियाज सादर करीत आहे सुंदर मराठी सुविचार भाग 46. विश्वास म्हणजे मनुष्याला जिवंत ठेवणारी शक्ती आहे. विश्वासाचा अभाव म्हणजे जीवनाचा अंत आहे. स्वतःच्या वाणीवर, कार्यावर असलेल्या विश्वासाचा सुगंधच अलौकिक असतो. यशस्वी व्हायला एका माणसाचा निश्चय लागतो, पण हजारोंचं सहकार्य लागतं. मनुष्य मोठा विचित्र आहे. तो सुख घटाघटा पितो व दुःख चघळीत बसतो. स्त्री ही पुरुषाची जीवनसाथी आहे, त्याची गृहलक्ष्मी आहे व त्याला दैवत्वाकडे घेऊन जाणारी साधिका आहे. शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे व आत्मा ज्ञानामुळे पवित्र होतो. आयुष्यात असे कर्तृत्व करावे की आपण गेल्यानंतरही लोक आपली आठवण काढत राहतील. स्वतःच्या अज्ञानाची जाणीव ही शहाणपणाच्या मंदिराची पहिली पायरी होय. तुमचे विचार जर शुद्ध असतील तर आपल्याला जे वाटते ते बोलणे आणि आपण जे बोलतो ते करणे सोपे जाते. काळ आणि वेळ या दोन्हीही गोष्टी कोणाशिवाय थांबत नाही, त्यामुळे वेळेनुसार चला. उत्साह अग्नीसारखाच असतो, त्यात भरही घालावी लागते आणि त्यावर तीव्र नजरही ठेवावी लागते. आयुष्यात चढ उतार असतातच आहेत, त्यात समाधान मानणे महत्त्वाचे. नकारात्मक दृष्टिकोन काढून टाकून सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवा, तरच जीवन आनंददायी होईल. संतुष्ट स्त्री घराचे सौभाग्य. स्वच्छता हीच खरी दौलत व समाधान हेच घराचे वैभव. ज्या माणसांचा उदय अल्पकाळात झाला आहे ती सदैव दक्ष व परिश्रमी असतात. जी आपण मिळविलेल्या ची काळजी घेतात, जे अत्यंत प्रामाणिक असतात, त्यांनी आमचे नशीब वाईट आहे अशी तक्रार केल्याचे ऐकिवात नाही. चांगले चारित्र्य, चांगल्या सवयी आणि पोलादी उद्योगप्रियता यावर दुर्दैव किंवा वाईट नशीब कधी हल्ला करू शकत नाही, परंतु मूर्खांना मात्र अशी शक्यता वाटते. सुंदर मराठी सुविचार भाग 46 जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.